आर्थिक बाबतीत चढ उतार संभवतात, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा। करिअरमध्ये नवीन दिशा तुम्हाला मिळू शकते। जुनी प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी हा अतिशय उत्तम काळ आहे। कौटुंबिक जीवनात काही तणाव निर्माण होऊ शकतात, त्यामुळे संयम ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। लांबच्या प्रवासाचे योग संभवतात। नवीन संधी ओळखून त्याचा योग्य फायदा घ्या। नमस्कार मंडळी, 17 मे ते 15 जून या काळामध्ये जो अधिक ज्येष्ठ महिना आलेला आहे तो प्रत्येक राशीच्या व्यक्तींना कसा जाणार आहे त्याचं राशी भविष्य आपण थोडक्यात या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत। आरोग्याच्या दृष्टीने, करिअरच्या दृष्टीने ओव्हरऑलच हा महिना कसा असणार आहे ते जाणून घेऊयात उपायांसह। जरूर बघा हे राशी भविष्य। मेष राशीचं राशी भविष्य जाणून घेऊयात। येणाऱ्या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींना नवीन ऊर्जा आणि उत्साह लाभणार आहे। कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळायची शक्यता आहे। आर्थिक स्थितीत हळूहळू तुम्हाला सुधारणा दिसून येईल। जुन्या अडचणींवर मात करून पुढे जाण्याची ताकद तुम्हाला या काळात मिळेल। कौटुंबिक वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील। आरोग्याची विशेष करून काळजी घ्या। उष्णतेपासून तुमचा बचाव करा। मित्रांच्या सहवासातून आनंदाचे क्षण तुम्हाला या काळामध्ये अनुभवता येतील। प्रवासाचे योग तुमचे जुळून येऊ शकतात। नवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःला विकसित करण्याची संधी या काळात मिळेल। धैर्य आणि संयम ठेवल्यास यश तुमच्या पावलांशी येईल। या महिन्यामध्ये नारायण कवच नावाच्या स्तोत्राचं पठण मेष राशीच्या व्यक्तींनी करायचे। वृषभ राशीच्या व्यक्तींना हा जो महिना आहे तो स्थैर्य आणि प्रगतीचा अनुभव देणारा असा असणार आहे। कामाच्या ठिकाणी मेहनतीचं चांगलं फळ तुम्हाला मिळेल। आर्थिक बाबतीत नियोजन जर केलं तर लाभ होण्याची शक्यता पुष्कळ आहे। कौटुंबिक जीवनात आनंद आणि समजूतदारपणा वाढेल। जुने वाद मिटवण्याची ही अत्यंत योग्य वेळ तुम्हाला आलेली आहे। आरोग्य तुमचं सामान्य राहील, पण आहाराची काळजी घेणं गरजेचं आहे। नवीन गुंतवणुकीसाठी विचारपूर्वक या काळामध्ये निर्णय घ्या। मित्र आणि नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल। छोट्या प्रवासाचे योग संभवतात। शांतपणे आणि संयमाने घेतलेले निर्णय भविष्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील। महालक्ष्मी अष्टक या स्तोत्राचं पठण वृषभ राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात करावं। मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना नवीन कल्पना आणि संधींचा लाभ देणारा असं ठरणार आहे। कामाच्या ठिकाणी तुमच्या संवाद कौशल्यामुळे प्रगती तुम्हाला साधता येईल। आर्थिक बाबतीत चढ उतार संभवतात, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा। कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, पण त्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे। आरोग्य सामान्य राहील, मात्र ताण टाळण्याचा प्रयत्न करा। नवीन लोकांची ओळखी वाढतील आणि त्यातून फायदे होतील। लहान प्रवासाचे योग या महिन्यामध्ये येऊ शकतात। शिक्षण आणि करिअरमध्ये नवीन दिशा तुम्हाला मिळू शकते। महत्त्वाचे निर्णय घेताना मात्र घाई करू नका। संयम आणि सकारात्मक विचार तुम्हाला यशाकडे नेतील। विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण या महिन्यात मिथुन राशीच्या व्यक्तींनी करावं। कर्क राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या महिन्यात भावनिक स्थैर्य आणि शांतता याचा अनुभव येईल। कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल आणि नात्यामध्ये गोडवा वाढेल। कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण तुम्ही त्या सक्षमपणे या महिन्यामध्ये पार पाडाल। आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे। आरोग्याच्या दृष्टीने पचनासंबंधीचे त्रास टाळण्यासाठी आहार या महिन्यामध्ये सांभाळा। जुने प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी हा योग्य काळ आहे। मित्रांच्या सहकार्याने काही अडचणी दूर होतील। प्रवासाचे योग या महिन्यामध्ये संभवतात, विशेषतः कुटुंबासोबत। मन शांत ठेवून निर्णय घेतल्यास नक्की लाभ होईल। स्वतःवर या महिन्यात विश्वास ठेवा, यश निश्चित तुमच्या बाजूने राहील। कर्क राशीच्या व्यक्तींनी चंद्र कवच स्तोत्राचं पठण या महिन्यात करायचं आहे। सिंह राशीच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये तुमच्या प्रयत्नांना योग्य ओळख ही नक्की मिळणार आहे। नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी तुम्हाला मिळू शकेल। आर्थिक स्थिती स्थिर राहील, पण अनावश्यक खर्च या महिन्यामध्ये टाळायचे। कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान मिळेल। आरोग्य चांगलं राहील, मात्र दिनचर्या तुमची नियमित ठेवणं आवश्यक आहे। मित्र आणि सहकार्यांची मदत लाभदायक ठरेल। नवीन प्रकल्पांमध्ये तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे। सकारात्मक दृष्टिकोन सतत जर ठेवला तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला प्रगती साधता येईल। आदित्य हृदय स्तोत्राचं पठण सिंह राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात करायचं आहे। येत्या काळामध्ये कन्या राशीच्या व्यक्तींना विशेष करून या अधिक ज्येष्ठ महिन्यात नियोजन आणि शिस्तीचा उत्तम तुम्हाला लाभ मिळेल। कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि हुशारी ही लक्षात येईल। आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील, पण बचतीवर तुम्ही भर द्यायचा आहे।
कौटुंबिक जीवनामध्ये समतोल राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आरोग्य चांगलं राहील, मात्र आहार सांभाळा. जुनी प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी हा अतिशय उत्तम काळ आहे. नवीन कौशल्य शिकण्याची संधी या काळात मिळू शकते. मित्र आणि सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. लहान प्रवासाचे योग या काळामध्ये नक्की संभवतात. शांत आणि संयमी राहून घेतलेले निर्णय तुम्हाला नक्की या महिन्यामध्ये यशाकडे नेतील. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण कन्या राशीच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये करावं. तुळ रास, महिन्याच्या सुरुवातीला तुळ राशीच्या व्यक्तींना समतोल आणि सौहार्द यांचा अतिशय चांगला अनुभव येईल. कामाच्या ठिकाणी सहकार्य आणि टीम वर्कमुळे तुमची प्रगती तुम्हाला साधता येईल. आर्थिक बाबतीत काही चढ उतार येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता लाभेल. नवीन संबंध जुळण्याची देखील शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने हलका व्यायाम आणि योग्य आहार अत्यंत महत्त्वाचा ठरेल. जुने मतभेद मिटवण्याची ही अत्यंत योग्य वेळ आहे. नवीन संधीचा योग्य वापर केल्यास तुम्हाला यश नक्की मिळेल. सकारात्मक विचार आणि संयम हे तुमच्यासाठी या महिन्यामध्ये नक्की फायदेशीर ठरतील. देवी कवच नावाच्या स्तोत्राचं पठण तुळ राशीच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये करावं. वृश्चिक रास, वृश्चिक राशीच्या लोकांना महिन्याच्या मध्यावरती स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार झाल्यासारखं जाणवेल. कामाच्या ठिकाणी आव्हानात्मक परिस्थिती येऊ शकते, पण तुम्ही ती समर्थपणे हाताळाल. आर्थिक बाबतीत लाभ होण्याची शक्यता आहे, मात्र जोखीम घेताना विचार करा. कौटुंबिक जीवनात काही तणाव निर्माण होऊ शकतात, त्यामुळे संयम ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. गुप्त शत्रूंविषयी या काळामध्ये सावध राहायचं आहे. नवीन संधी अचानक मिळू शकतात. प्रवासाचे योग संभवतात, विशेषतः कामानिमित्त प्रवास होतील. महत्त्वाचे निर्णय अतिशय शांतपणे आणि विचारपूर्वक घ्या. तुमची चिकाटी आणि धैर्य तुम्हाला यशाकडे नेतील. अंगारक कवच नावाच्या स्तोत्राचं पठण वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात करायचं आहे. धनुरास, या महिन्यामध्ये धनुराशीच्या व्यक्तींना नवीन अनुभव आणि संधींचा लाभ जरूर होईल. कामाच्या ठिकाणी प्रगतीसाठी अनुकूल वातावरण तयार होईल. आर्थिक बाबतीत सुधारणा दिसून येणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंद आणि उत्साह ओव्हरऑलच वृद्धिंगत होईल. आरोग्य चांगलं राहील, पण दिनचर्या सांभाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. लांबच्या प्रवासाचे योग संभवतात. शिक्षण आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसतील. नवीन लोकांची ओळखी वाढतील आणि त्यातून फायदे तुम्हाला नक्की होतील. महत्त्वाचे निर्णय घेताना आत्मविश्वास ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळू शकेल. दत्तात्रेय वज्र कवच नावाच्या स्तोत्राचं पठण धनुराशीच्या व्यक्तींनी या महिन्यात करायचं आहे. मकर रास, या महिन्यामध्ये मकर राशीच्या व्यक्तींना मेहनतीचं फळ मिळण्याचा हा जो काळ आहे तो सुरू झालेला आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीची दखल नक्की घेतली जाईल. आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील, पण योग्य नियोजन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनात जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या वाढू शकतात. आरोग्य तुमचं सामान्य राहील, मात्र थकवा टाळण्यासाठी विश्रांती देखील जरूर घ्या. नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. मित्र आणि सहकार्यांकडून तुम्हाला सतत सहकार्य मिळेल. लहान प्रवासाचे योग या काळामध्ये संभवतात. महत्त्वाचे निर्णय घेताना मात्र संयम बाळगा. शिस्त आणि चिकाटी तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडतील. शनी वज्र पंजर कवच स्तोत्राचं पठण मकर राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात करायचं आहे. कुंभरास, कुंभराशीला या महिन्यात नवीन कल्पना आणि सर्जनशीलतेचा अनुभव येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या वेगळ्या विचारांना मान्यता मिळेल. आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समजूतदारपणा तुमच्या वाढीस लागेल. आरोग्य चांगलं राहील, मात्र मानसिक ताण टाळा. मित्रांच्या सहवासातून या महिन्यामध्ये नवीन संधी तुम्हाला मिळू शकतात. नवीन प्रकल्पांमध्ये सहभाग घेण्याची संधी देखील मिळेल. महत्त्वाचे निर्णय मात्र विचारपूर्वक घ्या. सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास तुम्हाला पुढे नेतील. मारुतीची उपासना कुंभ राशीच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये जरूर करावी. मीन रास, मीन राशीच्या व्यक्तींना येत्या काही दिवसामध्ये अधिक ज्येष्ठ महिन्यात अंतर्मनाची शांतता आणि समाधान लाभेल. कामाच्या ठिकाणी संयम आणि समजूतदारपणामुळे यशप्राप्ती होईल. आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा तुम्हाला दिसून येईल. कौटुंबिक जीवनात संयमाने वागून किरकोळ मतभेदांवर मात कराल. आरोग्य सामान्य राहणार आहे, मात्र पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. नवीन संधी ओळखून त्याचा योग्य फायदा घ्या. सर्जनशील कामांमध्ये तुमचा या महिन्यामध्ये रस वाढेल. विशेषतः धार्मिक ठिकाणी प्रवासाचे योग संभवत आहेत.
महत्त्वाचे निर्णय घेताना अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. शांतता आणि सकारात्मकता तुम्हाला योग्य दिशेने नेईल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप मीन राशीच्या व्यक्तींनी जरूर करावा. येत्या महिन्यामध्ये एक नियोजन ओव्हरऑलच आपल्या आयुष्याचं किंवा कसं करावं हे आपण या राशी भविष्याच्या माध्यमातून जाणून घेत असतो. कुठे सावध राहायला पाहिजे, कुठे काळजी घ्यायला पाहिजे, सगळं आपण जाणून घेतलं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला जसे अनुभव येतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. नमस्कार.